रत्नागिरी जिल्ह्यातही गेल्या 24 तासापासून धुवाधार पाऊस सुरू आहे। गेल्या 24 तासात सर्वच तालुक्यात 100 मिलीमीटरहून अधिक पाऊस झाला असून येत्या 24 तासात पावसाचा जोर असाच कायम राहणार आहे। उशिरा का होईना पावसाने दमदार हजेरी लावल्याने बळीराजा चांगला सुखावला असून शेतीच्या कामांनाही वेग आलाय। वसिष्ठी, अर्जुन आणि जगबुडी या नद्या दुथडी भरून पासून सिंधुदुर्गात जोरदार पाऊस सुरू आहे। पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचलंय। मालवण, कुडाळ, कणकवली या भागात सखल भागात पाणी साचलंय, त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत। अनेक घरांमध्ये पाणी घुसल्याचेही प्रकार घडले आहेत। सिंधुदुर्गात पडणाऱ्या पावसामुळे नद्यांच्या पातळीत मात्र वाढ झाली आहे, त्यामुळे नदी किनारी राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। मालवण तालुक्यातल्या कांदळ गावामध्ये शाळेवर आंब्याचं झाड पडले। सुदैवाने आज शनिवार असल्याने आणि शाळा लवकर सुटली, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे। तर जाऊया आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांच्याकडे। प्रणव, पाऊस वेडा झालाय असा कोकणातला आपला एक शब्द असतो। पाऊस धुवाधार बरसतोय। सिंधुदुर्गातही नद्यांच्या पातळीत वाढ झालेली आहे। समुद्रकिनारी राहणाऱ्या लोकांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। रत्नागिरीतही काही फारशी वेगळी परिस्थिती नाहीये, पण बळीराजा सुखावलाय। काय सांगाल एकूण? नक्कीच ऋषी, बळीराजा सुखावलाय, कारण ज्या बळीराजाला मान्सूनची जी प्रतीक्षा होती तोच मान्सून आता कोकणामध्ये दाखल झालाय। कोकणाच्या 2 जिल्ह्यांचा विचार करता गेला तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये चांगला पाऊस आहे, मात्र रायगडमध्ये रिमझिम पाऊस जो आहे तो पाहायला मिळतोय। सिंधुदुर्गचा विचार करायला गेला तर मालवण असेल, देवगड असेल, या 2 तालुक्यांमध्ये 150 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे। रत्नागिरीचा विचार करायला गेला तर गुहागर आणि संगमेश्वर या 2 तालुक्यांमध्ये चांगला पाऊस आहे, आणि रायगडचा विचार करायला गेला तर श्रीवर्धन हा तालुका या ठिकाणी चांगला पाऊस पाहायला मिळतोय। या पावसामुळे नक्कीच इथल्या नद्यांना जो आहे तो काही प्रमाणात जे वाशिष्ठी असेल किंवा अर्जुना नदी असेल, या नद्यांना काही प्रमाणात काल पूर आला होता, मात्र इथल्या गावांना सतर्कतेचा इशारा जो आहे तो इथल्या जिल्हा प्रशासनाने दिला होता, त्यामुळे तिथली मोठी अनर्थ जी आहे ती टळली। काही भागामध्ये नद्यांचं पाणी जो आहे तो शेतीमध्ये घुसलं होतं, मात्र पावसाचा जोर ओसरल्यानंतर हे पाणी कमी झालं, त्यामुळे अनर्थ टळला। त्याचबरोबर सिंधुदुर्गमध्ये चांगला पाऊस जो आहे तो पाहायला मिळतोय। तालुके जे आहेत त्या ठिकाणी 150 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला, आणि रत्नागिरी जो जिल्ह्याचा विचार करायला गेला तर 8 तालुक्यांमध्ये 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस जो आहे तो पाहायला मिळतो। या पावसामुळे इथल्या धरणांच्या पातळीमध्ये वाढ झाली आहे। जो पाण्याचा प्रश्न जो निर्माण झाला होता तो आता कुठेतरी कमी झाला आहे, आणि इथला बळीराजा जो लावणीची कामं जी ती खोळंबली होती, त्यामुळे आता लावणीच्या कामांना वेग झाला आणि इथला बळीराजा जो आहे तो सुखावलाय। ऋषी, नक्कीच बळीराजा सुखावला हे चित्र पाहण्याची आपण सगळेच जण वाट पाहत होतो। तुर्तास धन्यवाद प्रणव, या सगळ्या माहितीबद्दल। आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर आपल्या सोबत होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।